को पावर्ड बाय टेक्नो। महिला आयोगाच्या सदस्य आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्या आभा पांडे माझ्यासोबत आहे। आभाताई, तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू केली असं कळतं आहे, परंतु इथे तर महायुतीमध्ये भाजपचे आमदार आहे सध्या। निश्चितच इथे भाजपाचे आमदार आहेत महायुतीचे, परंतु मी लढणार आहे एवढं ठाम आहे, कारण जनतेचा आग्रह आहे की ताई तुम्ही लढा आणि म्हणून मी लढती आहे। तिकीट दिली नाही तरी लढणार की? निश्चितच, कारण जनतेचा जो आग्रह आहे ना, तो आग्रह असा आहे की म्हणजे ते वारंवार मला विचारत होते की ताई यावेळेस तुम्ही मागे तर नाही घेणार, तर मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत मी मैदानातून परत जाणार नाही, मी मैदानात दिसणार आहे। अजितदादांनी समजा आग्रह केला तुम्हाला की लढू नका, महायुती आहे? नाही, ॲक्च्युली दादांना सुद्धा मी या गोष्टीची जाणीव करून दिली आहे की आता माझी तयारी खूप पुढे गेलेली आहे, म्हणून मला मागे येता येणार नाही, कारण मी जनतेला आश्वस्त केलेलं आहे, जनतेशी मी खोटं बोलू शकत नाही। याचा अर्थ असा होतो की दादांनी नाही म्हटलं तरी तुम्ही लढणार? नाही, मी लढणार आहे। मी कोणत्याही परिस्थितीत मी मैदानावर तुम्हाला दिसणार आहे पूर्व नागपुरात, आणि तुम्ही सुद्धा ग्राउंड रूट लेवलवर जाऊन जनतेचा कौल जर बघितला तर तो माझ्या बाजूने कुठे ना कुठे तुम्हाला दिसेल, म्हणून मला ते कॉन्फिडन्स आलं की मी आता लढायला पाहिजे आणि परिणाम चांगले येईल। कशी तयारी सुरू आहे? तयारी एकदम उत्तम सुरू आहे, सगळे उद्यानं भेट झालेले आहेत। आता संध्याकाळी रोज आम्ही जितके अपार्टमेंट्स आहेत तिथे आम्ही जातो आहेत, सकाळी डोर टू डोर कॅम्पेनिंगसुद्धा माझं सुरू झालेलं आहे, आणि जे जनतेचा प्रतिसाद मिळत आहे ते खूप अतिउत्तम आहे, आणि त्यांच्यामुळेच मला कॉन्फिडन्स आलेला आहे आणि मी मैदानात आलेली आहे। भाजपचे आमदार कृष्णा खोपडे या ठिकाणी आहेत, ते लढणार हे जवळजवळ निश्चित आहे। बघा, कुणीही लढो, जर मी निर्णय घेतलेला आहे, आमच्या जनतेने निर्णय घेतलेला आहे, तर मग कोण मैदानात असणार की नसणार हा विषय आमचा नाही आहे, आम्ही मैदानात असणार हे पक्का आहे। महायुतीत बंडखोरी होऊ नये म्हणून सगळे तीनही मोठे नेते प्रयत्न करणार आहे। दादा गटाकडून अजितदादांनी तुम्हाला बोलवून सांगितलं तर काय असेल? बघा, मी अजितदादांना खूप मानते, परंतु जनतेच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे 2017ला अपक्ष निवडणूक लढली तेव्हा माझ्याजवळ पक्ष नव्हतं, चिन्ह नव्हतं, फक्त माझी जनता माझ्याबरोबर होती, म्हणून जनतेचं मला ऐकावं लागेल हे मी दादांना सुद्धा सांगितलेलं आहे, आणि मी तुम्हाला मैदानात दिसणार आहे। कुठले मुद्दे असणार आहे तुमच्या निवडणुकीचे, काय सांगा? बघा, मी असं विकास कार्य करणार आहे की ज्याच्यामध्ये लोकांचे घरं मी पाडणार नाही, हा मेन इशू। दुसरा विषय असा की भांडेवाडी डम्पिंग यार्ड जो आहे तो भांडेवाडी डम्पिंग यार्ड पूर्ण नागपुरातला कचरा हा पूर्व नागपुरात येतो, असं का बरं? पूर्व नागपुरात कचरा यायला नाही पाहिजे याच्याकरता कधीही आमदार महोदयांनी एकाही वेळेस विधानसभेवर प्रश्न काही उचललेला नाही आहे, त्याबाबत काहीही त्यांनी केलेलं नाही आहे। म्हणून यासोबतच जेवढे आता तुम्ही बघितलं की एवढा विकास स्वतःला कार्यसम्राट म्हणणारे आमदार, एवढंसं पाऊस आलं, तीन तासाच्या पावसामध्ये पूर्ण पूर्व नागपूर हे तुडुंब भरलेलं होतं, आणि काय परिस्थितीमध्ये जनता राहत होती, किती त्रासदी झाली हे आपणास सगळं ठाऊक आहे। म्हणून जितकं होईल तितकं मूलभूत सुखसुविधा देणं हे माझं प्रथम कर्तव्य असेल। जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराचं साधन कसं उपलब्ध करून देता येईल याच्याकरता मी प्रयत्न करेल, आणि चहूबाजूंनी विकास व्हायला पाहिजे, परंतु कुणाचं नुकसान व्हायला नाही पाहिजे याची सुद्धा मी खात्री घेईल। होर्डिंग्स लावले, त्या होर्डिंग्सची चर्चा होते, काय लावले होर्डिंग्स? नाही, होर्डिंग लावले आहे की लढेगा पूर्व जीतेगा पूर्व और आभा के साथ चलेगा पूर्व, आणि तुम्हाला सांगते की ते होर्डिंग्स मी नाही लावले, ते जनतेनेच लावलेले आहेत, आणि म्हणून माझा जो कॉन्फिडन्स आहे ते द्विगुणित झालेला आहे। शेवटचा प्रश्न, तुम्ही सध्या महायुतीचे नेते आहात, जर समजा ती भाजपला गेली आणि तुम्हीही लढल्यात तर पक्षाकडनं कारवाई होऊ शकते तुमच्यावर, अशा परिस्थितीत काय तयारी? नाही, बघा, जर एक वेळा विचार केला ना तर मग कारवाई होईल नाही होईल तर काय होईल हा विषय म्हणजे काही मला नाही वाटत की इम्पॉर्टन्स ठेवते। मला लढायचे आणि मी तुम्हाला मैदानात दिसणार आहे। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।